श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? चला तर मग आपण आपला आजचा व्लॉग सुरू करूया. आणि हो, आजचा व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिना आला आहे आणि आपला पहिला श्रावणी सोमवार आला आहे. तर सगळ्यांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज पूजा झाली, सगळ्या देवांना व्यवस्थित आंघोळ घालून झालं आणि शंकराची पिंड ही पूजेतनं घेतली मी आणि एका ताटलीमध्ये अक्षराची रास ठेवून त्यावर ही पिंड ठेवली आहे. आणि आज आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. पहिली शिवामूठ ही तांदळाची असते. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या तिला भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर अशा पद्धतीनं शिवामूठ वाहिली आणि आता आपण शिवामुठीची सोमवारची कहाणी वाचणार आहोत. संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तर सगळ्यांकडे असेलच आणि नसेल ना तर प्लीज सगळ्यांनी हे पुस्तक घ्या. कारण ह्या पुस्तकातनं सगळ्या प्रकारची कहाणी, व्रतवैकल्य आणि आरती संग्रह हे सगळं लिहिलेलं आहे. मी काय केलं, शिवामूठ व्हायल्यानंतर हळद कुंकू वाहून पूजा केली. आता लिंगावर कधीही हळद कुंकू व्हायचं नसतं, कारण लिंगामध्ये शिवतत्व असतं आणि खाली इथे पार्वतीचं स्थान असतं. म्हणून आपण पार्वती मातेला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली मी आणि छान त्याच्यावर पांढरी फुलं मी वाहिली. आणि आता बेलाची पानं घेतली. जितकी आपल्याकडे बेलाची पानं असतील तितकी आपण बेलाच्या पानांनी प्रत्येक पानागणिक आपल्याला ओम नमः शिवाय असं म्हणत प्रत्येक पान आपल्याला पिंडीवर व्हायचं आहे. आणि हो, बेलाचं पान वाहताना हे पान उलटं असणं फार महत्त्वाचं आहे. उलटं पान आपण घेऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मी हा जप केला. माझ्याकडे इनमिन 5 पानं होती. बाकीची पानं जी होती मी माझ्या घरच्यांसाठी ठेवली होती. आणि मी छान ती 5 पानं वाहिली. 5 वेळा मी ओम नमः शिवायचा जप केला आणि छान पांढरं फूल वाहून छान पूजा केली. आता हे आपल्याला शिवामुठीची कहाणी वाचायची आहे. सगळी छान तयारी केली मी. छान मस्त पूजा झालेली आहे. आणि हो, कुठलीही पूजा करताना आपला घरातला दिवा सुरू असला पाहिजे. धूप अगरबत्ती लावा. त्याचं कारण फक्त एवढंच आहे ना की आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न होतं. आपण जी पूजा करतो ती खूप शुद्ध मनाने आणि प्रसन्न मनाने करतो आणि देवाला फक्त आपला भाव हवा असतो. आपण किती मनापासून ती गोष्ट करतोय ते फक्त त्याला हवं असतं. म्हणून पूजा करताना दिवा तर असलाच पाहिजे.